आमचा पडताळणीला अर्ज घेतला आणि अर्ज घेतल्याच्या अगोदरच त्यांनी इलेक्शनच्या अधिकृत वेबसाईटवरती कॅन्डिडेट डिक्लेअर करून टाकला. माझ्या मतदारसंघामध्ये राजकारण एका बाजूला आणि कुटुंब एका बाजूला असं नाही झालं. राजकारण बी एकाच बाजूला आणि कुटुंब बी त्याच बाजूला, की मी राम शिंदेंना सहकार्य केलं नाही, रोहित पवारला सहकार्य केलं नाही. हा कसला महायुतीचा धर्म तुम्ही पाळला? तुम्ही वरिष्ठ नेते आहात, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, एका पक्षाचे प्रमुख आहात. पराजय झाल्या झाल्या जर हे बोललो असतो हां. तर ती माझी चूक होती. सार्वजनिक ठिकाणी मी बोलायला नाही पाहिजे होतं. माझ्या म्हणजे तुम्ही वरिष्ठाकडे युतीचा सांग. धर्म पाळला. मी युतीचा धर्म पाळला. मला त्यांनी माहीत पाळला असून नाही. देखील पाळला. विधानसभा निवडणुका पार पडल्या, भाजपला बहुमत मिळालं, महायुती सत्तेत बसणार हे निश्चित झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार यावरती मात्र राज्यभर चर्चा रंगू लागली आहे. त्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी ज्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला त्यांच्या देखील नावाची चर्चा सुरू आहे. तर राज्यातील काही दिग्गज, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसह बाळासाहेब थोरात हे देखील या निवडणुकीच्या रिंगणात पराजित झाले आहे. मात्र चर्चा जी होत आहे ती जामखेड विधानसभा मतदारसंघात, कारण या विधानसभा मतदारसंघात जी लढत होती त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं. कारण की पवार कुटुंबातील युवराज म्हणजे रोहित पवार या मतदारसंघातून आपलं नशीब दुसऱ्यांदा आजमावित होते आणि त्यांच्या समोर आव्हान होतं प्रोफेसर राम शिंदे यांचं. मात्र या ठिकाणी निसटता पराभव त्यांचा झाला आहे आणि ते या पराभव मानायला तयार नाही. का मानायला तयार नाही? आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. काय कारण आहे तुम्ही तुमचा पराभव मानायला तयार नाही? हे पहा, की हा पराभव मानायचा यासाठी नाहीये, की ज्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये आमदार रोहित पवारांकडून बिहेवियर झालं, मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झाली, मोठ्या प्रमाणात दारू, चिकन, मटण आणि दाब दडपशाही मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यांच्यावरती केसेस दाखल झाल्या. 173, 223, 123 कलम अन्वये त्यांच्यावरती केसेस देखील दाखल झाल्या. तोतियागिरी देखील केली. 265 अन्वये त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि निवडणुकीच्या जी मतमोजणी आहे त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये फेरफार झाली. आमचा पडताळणीला अर्ज घेतला आणि अर्ज घेतल्याच्या अगोदरच त्यांनी इलेक्शनच्या अधिकृत वेबसाईटवरती कॅन्डिडेट डिक्लेअर करून टाकला. म्हणजे याचा अर्थ कारण त्या परिसरामध्ये त्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही विजय झाले म्हणून तुमचे बॅनर देखील लागले होते. असा तो काय गोंधळ झाला होता नेमका? मला असं वाटतं, की काही त्यांनी पेट्या मोजल्या नाहीत, काही पोस्टला मतदान घ्यायचं, नाही घ्यायचं ठरलं. काय केलं त्यांची त्यांनाच माहीत नाही आणि मध्येच 352 मतांनी आमचं डिक्लेअर केलं, आमची मिरवणूक निघाली. मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आणि पूर्ण दबावाखाली मतमोजणी ही सुरू होती आणि सगळ्यात उशिरा निकाल लागला तो कर्जत जामखेडचा. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आमचं मनच स्वीकारत नव्हतं, की आमचा पराजय झालाय आणि आम्ही फेरपडताळणी मागितली. ती पण दिली नाही. आम्ही तुम्हाला सातत्याने त्यांनी डमी उमेदवार उभा केले, केसेस दाखल झाल्या, पोलिसांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. अशा पद्धतीनं बिहार आणि पश्चिम बंगालसारखी ती निवडणूक झाली, तरी आमचा कार्यकर्ता झुंजला, संघर्ष केला, मोठ्या प्रमाणात मतदानही मिळवलं. 2,26,433 मतदान मिळालं, जे की राज्यात पराजित झालेल्या उमेदवाराच्या 4थ्या क्रमांकावर आहे आणि अतिशय कमी फरकाने पराजय झाला, की जे राज्यामध्ये 6व्या क्रमांकावर आहे. म्हणजे कमी फरकाने आणि जास्तीत जास्त मतं घेऊन हा फक्त राम शिंदे राज्यातला एकमेव उमेदवार आहे क्रमांक 1चा आणि मग अशा फरकाने जी काही आमचा पराजय झाला तो आम्हाला मान्य नाही. आणि आज त्याच्यामध्ये अजितदादा पवार साहेबांनी वक्तव्य केलं, आम्ही की एक्झॅक्ट त्याच्याकडे जाणार होतो. खरं तर बघितलं असेल ज्या पद्धतीने पवार कुटुंब हे एकच आहे. कारण त्यांनी वारंवार पवार फॅमिलीकडनं जेव्हा प्रतिक्रिया दिली जाते तेव्हा सांगितलं जातं, राजकारण एका बाजूला आणि कुटुंब एका बाजूला. त्यामुळे नातेसंबंध जपले गेले का अजित पवारांकडनं? काय थेट उत्तर आहे तुमचं याला? म्हणजे राजकारण एका बाजूला आणि कुटुंब एका बाजूला. परंतु माझ्या मतदारसंघामध्ये राजकारण एका बाजूला आणि कुटुंब एका बाजूला असं नाही झालं. राजकारण बी एकाच बाजूला आणि कुटुंब बी त्याच बाजूला असं झालं. त्याच्यामुळे 2 बाजूला नाही झाले, ते एकाच बाजूला झाले आणि त्याची परिचिती आली. आज जो काही व्हिडिओ व्हायरल झालाय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगम समाधी स्थळावरती आणि त्याच्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी माध्यमांसमोर अजितदादा पवारसाहेबांनी बोललं, की रोहित पवारांना मी तुझ्या मतदारसंघात आलो जर असतो तर तू पडला असता. याचा अर्थ जे काही फॅमिली ॲग्रीमेंट रोहित झालं होतं पवारांनी देखील ते मान्य आणि केलं. रोहित पवारने देखील ते मान्य केलं. एवढंच नाही तर मतदानाच्या मोजणी दिवशी रात्री मध्यरात्री अजितदादा पवार साहेबांचं दर्शन घेतलं ही माझी खात्रीलायक माहिती आहे. तुम्ही ही माहिती करा बारामतीतून. त्यांनी खात्रीलायक त्यांचं दर्शन देखील घेतलं, परंतु त्याला पुरावा नाही म्हणून मी काही बोललो नाही. आज 3रा दिवस आहे.
मतमोजणी झाल्याच्या नंतरचा आज तिसरा दिवस आहे. मी कुठलंही वक्तव्य केलं नाही, कारण मी भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता, जो डिसिप्लिन कार्यकर्ता आहे, कुठेही सार्वजनिक ठिकाणी बोलत नाही. माझ्या वरिष्ठांच्या कानावर हा विषय घातलेला आहे. परंतु आज स्वतःहून ज्यावेळेस म्हणतात की मी राम शिंदेंना सहकार्य केलं नाही, रोहित पवारला सहकार्य केलं नाही, हा कसला महायुतीचा धर्म तुम्ही पाळला? तुम्ही वरिष्ठ नेते आहात, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, एका पक्षाचे प्रमुख आहात आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून आलं त्यावेळेस मी तिसऱ्या दिवशी हे वक्तव्य करतोय. अतिशय गंभीर आहे, दुःखदायक घटना आहे आणि दुःख देणारी, मनाला दुःख आणि वेदना देऊन जाणारी ही बाब आहे. त्याच्यामुळं त्यांच्याकडून अशा पद्धतीचं होणं ही बाब गंभीर आहे. आता तुमच्या अशा प्रकारच्या भूमिकेमुळे महायुतीत ठिणगी पडू शकते, हे वाटत नाही तुम्हाला? मला असं वाटतं की महायुतीमध्ये ठिणगी पडण्यासाठी मी मोठ्या प्रमाणामध्ये खऱ्या अर्थानं ठिणगी पडायचा प्रश्न येत नाही. शेवटी नेते असतात, मोठे असतात. त्यांनी जर सांगितलं की मी महायुतीतला एक आमदार पाडण्यासाठी मदत केली, प्रयत्न केले, तर तुम्हाला काय वाटतं? हे ठिणगी पडली का? हे कोणी पाळली ठिणगी? कोणी पाडली? हे अजितदादांनी असं बोलायला हवं होतं का? जर कृत्य करूनच दिलंय तर दाखवून दाखवलं. मी जर मतदाना दिवशी पराजय झाल्या जर हे बोललो असतो, हा. तर ती माझी चूक होती. सार्वजनिक ठिकाणी मी बोलायला नाही पाहिजे होते. म्हणजे माझ्या तुम्ही वरिष्ठांकडे युतीचा धर्म पाळला. मी युतीचा धर्म पाळला. मला त्यांनी माहीत पाळला असून नाही. देखील पाळला. त्यांनी हे पाळला. निवडणुकीपूर्वी त्यांचं फॅमिली ॲग्रीमेंट झालेलं आहे. त्यामुळे त्यांचं कुटुंबही एकच आहे आणि राजकारणही एकच आहे. हे कर्जत जामखेडमध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि म्हणूनसाठी ते बोलल्याच्या नंतर मी बोलतोय. त्यामुळं याला मोठा अर्थ आहे. त्यामुळं ठिणगी पडायचा प्रश्नच नाही. याच्यावरती आता त्यांनीच बोललं पाहिजे किंवा आमच्या वरिष्ठ नेत्यांनी बोललं पाहिजे. अजित पवारांनी सभा घ्यावी यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाही का तुमच्या मतदारसंघात कर्जत जामखेडसाठी? हे अजितदादा हे महायुतीतले नेते आहेत. मला माहीत होतं की त्यांचा देखील पक्ष आहे, त्यांचे देखील उमेदवार आहेत. परंतु मी त्यांना सभा मागत होतो. सभा दिली नाही. सभा दिली नाही, देतो म्हणले. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील त्यांना फोन केला की राम शिंदेंना सभा द्या. तुम्ही काय मेसेज केला लेट्स ता- मराठीच्या प्रेक्षकांना तुम्ही? नाही, 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 हरकत नाही. सभा दिली तर मला, त्यांनी सभा दिली नाही याच्यात माझी काही हरकत नाही. आणि म्हणून पण त्यांनी जे सांगितलं की मी जाणून बुजून तिला सभा दिली नाही आणि म्हणून तू निवडून आला, हे ह्याच्यातलं गैर आहे. आणि म्हणूनसाठी सभा दिली नाही गैर आहे. त्यांनी नुसतं ते आज सार्वजनिक ठिकाणी जर म्हणले असते तर बरं झालं, तू निवडून आला, तुझं अभिनंदन, हे असं नाही. ते जाणीवपूर्वक म्हणले की मी तुझ्या मतदारसंघात आलो नाही, याचा अर्थ तू सुद्धा माझ्या मतदारसंघात आला नाही. हे दोघांनी एकमेकाला खुनून पटवून दिलं की मी सुद्धा दादा तुमच्या मतदारसंघात मतदानाला आलो नाही. म्हणजे त्यांचं फॅमिली जे ॲग्रीमेंट झालं होतं निवडणुकीपूर्वी, ते जे प्रूव्ह झालं. म्हणजे बारामतीमध्ये जी लढत होती अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार, त्यामध्ये देखील सहकार्य पवार कुटुंबाकडनं अजित पवारांना केलं गेलं आणि तुमच्या मतदारसंघात पवार देखील कुटुंबाकडून म्हणता येणार नाही. रोहित पवारांच्या कुटुंबाकडून अजितदादांना सहकार्य झालं की त्याचं कारण असं आहे की पिंपळी या गावामध्ये रोहित पवारांचं मतदान आहे आणि रोहित पवारांनी आणि त्यांच्या कुटुंबांनी तिथे मतदान केलं नाही, याचा अर्थ असा होतो की त्यांनी अजितदादांना समर्थन दिलं. आता देखील आता अशा चर्चा उठू लागल्या, सुरू झालेल्या आहे की अजित पवार यांना मुख्यमंत्री पद विराजमान करण्यासाठी महायुतीकडनं प्लॅन तयार केले गेले आहे. त्यामध्ये असं बोललं जाते की देवेंद्र फडणवीस जे राज्याचे आता विद्यमान उपमुख्यमंत्री आहे, त्यांना मुख्यमंत्री पद 3 वर्षासाठी दिलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 1 वर्ष दिलं जाणार आहे. अजित पवार देखील 1 वर्ष दिलं जाणार. अशा चर्चा आता जोरात सुरू झाल्या. अजित पवारांची छबी खराब करण्यासाठी तुम्हाला उतरवलं गेल्याची चर्चा आता रंगू लागली. यावर तुमचं काय उत्तर आहे? आता ह्याच्यात काय छबी, मी आज थोडी मतमोजणी झाली. तिसऱ्या दिवशी अजितदादा हे बोललेत, मी मी तुझ्या मतदारसंघात सभेला आलो नाही, हे मी थोडी बोललोय. अजितदादा बोलल्याच्या नंतर मी बोललोय. मी छबी खराब करण्याचा माझा कुठलाही उद्देश नाही आणि माझा संबंधही नाही. माझ्या मतदारसंघामध्ये महायुतीचा धर्म म्हणून त्यांची मला मदत मिळणं हे माझा अधिकार आहे. निश्चितच महायुती जसं धर्म म्हणून. जसं त्यांच्या उमेदवाराला भाजपचा, शिवसेनेचा मदत मिळणं अधिकार आहे, तसं आहे. आणि मी ते बोलण्याच्या अगोदर सार्वजनिक केलं नाही, याच्यात काय छबी खराब होती? त्यांनी स्वतः ज्यावेळेस सार्वजनिक ठिकाणी माध्यमांसमोर अशा पद्धतीचं वक्तव्य केलं, त्यावेळेस त्यांनी त्यांची छबी खराब करून घेतली. त्यांनीच जे काही माझ्या विरोधात कट कारस्थान केलं आणि जे काही कौटुंबिक त्यांचा करार झाला, त्याची अंमलबजावणी दोन्ही बाजूकडून झाली, त्यांनी त्याची कबुली दिली. त्याच्यामुळं कोण मुख्यमंत्री होणार आणि कोण उपमुख्यमंत्री होणार, महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये यश आणि जनाधार मिळालेला आहे. मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पार्टी समोर आलेले आहे. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावावरच भारतीय जनता पार्टीला मोठं मताधिक्य मिळालेलं आहे. मोठा भाऊ म्हणून भूमिका त्यांची निभावणार आहेत
आणि येणाऱ्या कालखंडामध्ये देवेंद्रजी फडणवीसच या राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. यापुढची भूमिका कशी असणार आहे? तुम्ही न्यायालय दरवाजा ठोठावणार आहात का काय असणार? कशी भूमिका असणार तुमची आता? एवढ्या सगळ्या प्रकारामध्ये बिहार आणि पश्चिम बंगालला लाजवेल अशी दबावाखाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकशाहीचा आणि कोड ऑफ कंडक्टचं व्हायोलेशन करणारी ही निवडणूक झाली. त्याच्यामुळे मी हायकोर्टामध्ये त्याला दाद मागणार आहे आणि इलेक्शन पिटिशन दाखल करणार आहे. मतदारसंघातील जनतेला तुम्ही काय आवाहन करणार? कारण की जामखेडमध्ये कायमच राम शिंदे विरुद्ध रोहित पवार कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिल्या गेल्या 5 वर्षामध्ये. कर्जत जामखेडच्या जनतेला मी हेच सांगू इच्छितो की मला माफ करा, मी जिंकू शकलो नाही. तुम्ही खूप कष्ट घेतले, तुम्ही खूप मेहनत घेतली, तुम्ही खूप संघर्ष केला, तुम्ही खूप 5 वर्ष त्रास सहन केला. तरी पण मी प्रयत्नाची पराकाष्ठा करून पूर्ण ताकदीने उतरून देखील विजय मिळवू शकलो नाही. त्यामुळं भविष्य काळामध्ये तुमचे कष्ट मी व्यर्थ जाऊ देणार नाही. अहोरात्र सेवा करीन, अहोरात्र कष्ट करेन आणि तुम्ही दिलेल्या प्रत्येक मताचा ना मताचा हिशोब देत तुमची सेवा करील, एवढंच या निमित्ताने सांगतो. या महायुतीच्या सरकारमध्ये राम शिंदे देखील कॅबिनेट मिनिस्टर होऊ शकतात. यावर तुमचं काय मत आहे? कारण की तुम्ही राज्यमंत्रीपद हे भोगलेलं आहे. माहीत नाही. धन्यवाद तुम्ही लेट्सअप मराठी संवाद साधल्याबद्दल. निश्चितच ज्या पद्धतीने राम शिंदेंनी आपलं मन मोकळं केलं आहे, ते नाराज आहे. त्यांच्या मतदारसंघात ज्या पद्धतीने महायुतीकडनं अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडनं सहकार्य केलं गेलं नाही, यावर त्यांनी आपली स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन नितीन जाधवसह प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.